संडासाला जायला लांब रांग लावायला लागायची. 10 बाय 10च्या खोलीत झोपताना कसं तरी ऍडजस्ट करायला लागायचं. कधीतरी उंदरं चावायची. थोडेफार पैसे कमवायला शेंगदाणे विकले, सिनेमाचे पोस्टर भिंतीला लावले, मुंबईच्या 332 चाळीत 33 वर्ष काढली आणि आज हा सर्वांचा आवडता हिरो 250 कोटींचा मालक आहे. मी बोलतोय आपला भिडू जॅकी दादा श्रॉफ बद्दल. घरची परिस्थिती इतकी हालाकीची असताना जॅकी दादाने आपलं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. आपल्या बालपणीच्या आठवणी त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितल्याच आहेत. खरं तर सुरुवातीला त्यांचं कुटुंब खूप श्रीमंत होतं असंही सांगितलं जातं. त्यांचे वडील काकूबाई श्रॉफ हे ज्योतिषी होते आणि सोबतच शेअर मार्केटमध्ये फेमस शेअर होल्डर होते. पण एकदा शेअर मार्केटमध्ये त्यांचे सर्वच पैसे बुडाले आणि त्यांच्यावर 332 चाळीतल्या एका झोपडीमध्ये राहण्याची वेळ आली. जॅकी श्रॉफ सांगतात की परिस्थिती इतकी बिकट होती की आपल्या 10वीचं शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी त्यांच्या आईने आपल्या साड्या आणि घरातली भांडी सुद्धा विकली होती. पुढे पैशांची आणखी कमतरता असल्यामुळे त्यांनी 11वी पर्यंत शिक्षण घेतलं. आता घराची जबाबदारी आहे म्हणून जॅकी दादांनी सुरुवातीला एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केलं. एक दिवस ते एका बस स्टॉपवर उभे होते, त्यावेळी कुणीतरी त्यांना फोटो काढण्याचा सल्ला दिला आणि यासाठी तुलाच पैसे मिळतील असं सांगितलं, म्हणजे मॉडेलिंग. भिडू तयार झाला आणि इथेच त्यांचं नशीब पालटलं. आज जॅकी दादांचं मुंबईमध्ये 56 कोटींचं अपार्टमेंट आहे, वेगवेगळ्या लक्झरी कार्स आहेत, स्वतःचं फार्म आहे. त्यांच्या मुलाचं म्हणजे टायगर श्रॉफचं नेटवर्थ सुद्धा 150 कोटींच्या आसपास आहे. आज आपल्या जॅकी दादाचा बर्थडे म्हणून दादाला हॅप्पी बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आपल्या व्हिडिओचा कोणता चित्रपट जास्त आवडला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.